नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर आज मी निघालोय थेऊरला आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर पहिल्या ब्लॉगमध्ये मी विचार केला की बाप्पांचं दर्शन घ्यायचं आणि ब्लॉग सुरू करायचा. कडक उन्हात चालत असताना खूप तहान लागली होती, म्हणून थोडा वेळ एका ठिकाणी थांबलो आणि निरा प्यायचा आनंद घेतला. खरंच त्या उन्हात निरा म्हणजे अमृतच वाटत होतं. तेवढ्यात शेजारच्या शेतात वाहणारं स्वच्छ पाणी दिसलं आणि ते दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न झालं. थंडगार वारा, हिरवगार परिसर आणि वाहणारं पाणी, त्यामुळे प्रवासाचा सगळा थकवा क्षणात निघून गेला. त्यानंतर मी पुन्हा बाप्पाच्या दर्शनासाठी पुढे निघालो. काही वेळातच दूरवरूनच बाप्पाच्या मंदिराचे बोर्ड दिसले आणि मनात उत्साह दुपटीने वाढला. थोड्याच वेळात गावात पोहोचलो तर बाजार भरलेला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूने विविध प्रकारची दुकाने होती. लोकांनी गर्दी केली होती आणि उत्साहाचं वातावरण दिसत होतं. विशेष म्हणजे मंदिराच्या जवळ पूजेच्या साहित्याची अनेक दुकाने होती. पण मंडळी, येथे एक छोटासा ट्विस्ट झाला. मंदिराचा परिसर पोहोचल्यावर समजलं की मंदिराचे काम सुरू असल्यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद होते आणि बाहेरून सूचना लिहिली होती, त्यामुळे जाऊन दर्शन घेता येत नव्हतं. तरी बाहेरूनच बाप्पाचे दर्शन घेतलं आणि मनोभावे प्रार्थना केली आणि मग सुरू झाला परतीचा प्रवास. तर मंडळी, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एक नवीन प्रवासात आणि नवीन ब्लॉग मध्ये. जय गणेश.